श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. हा 27वा श्लोक आहे. मागच्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती प्रवृत्तमिष्णामी प्रयतात्मनः. मी त्याचा स्वीकार करतो. भक्त जे मला अर्पण करतात त्याचा मी स्वीकार करतो. त्याच्याच पुढचं आता भगवान या श्लोकामध्ये सांगतायत. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. म्हणजे अर्पण करण्यामध्येच या दोन श्लोकामध्ये काय असा संबंध आहे, एकमेकाशी ते निगडित आहे. या श्लोकात भगवान काय सांगतात, यत् करोषि, तू जे जे काही कर्म करतोस, यदश्नासि, जे काही तू खातोस पितोस, यज्जुहोषि, जे काही तू हवन वगैरे करतोस, यज्ञ करतोस, ददासियत, जे काही तू दान देतोस, ददासियत यत तपस्यसी, जे काही तू तपश्चर्या करतो, सद्गुरूंच्या कार्यामध्ये तू जे काही सेवा करतो, तपश्चर्या करतो, तत्कुरुष्व मदर्पणम, ते मला सर्व अर्पण कर, हे सर्व सद्गुरूंना अर्पण कर, असं भगवान सांगतात. यत करोशी म्हणजे भगवान म्हणतात, गृहस्थाश्रमात राहून भक्ती करत असताना तू जे जे कर्म करतोस, कर्म करणं हे अटळ आहे. म्हणजे कोणी असं म्हणू शकत नाही की मी कर्म करणार नाही, आणि कर्म केलं की कर्माचं बंधन होतं. आणि म्हणून ते कर्माचं बंधन तर होऊ नये, कर्म तर व्हावं, कर्माचं बंधन तर होऊ नये, आणि त्याचं चांगलं वाईट फळ तर मिळू नये. आणि म्हणून भगवान या श्लोकात सांगतात की तू जे जे कर्म करतोस, ज्याला कर्तव्य कर्म असं म्हणतो, यत करोशी, जे जे करतो त्याला कर्तव्य कर्म असं म्हणतो. ती कर्तव्य कर्म मला अर्पण कर, असं भगवान सांगतात. आता कर्तव्य कर्म म्हणजे काय हो? कर्तव्य कर्म म्हणजे वर्णाश्रम धर्म जो आहे, वर्ण आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. तेव्हा आता जरी वर्ण तेवढ्या प्रमाणात राहिली नसली तरी पण जाती व्यवस्था अजूनही आहे. म्हणजे वर्ण आहे, त्या जातीप्रमाणे जे काही रूढी आहे, परंपरा आहे, त्याच्याप्रमाणे जे काही कर्म सांगितले आहे त्याला कर्तव्य कर्म असं म्हणतात. आणि आश्रम धर्म, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, आता फक्त गृहस्थाश्रमच राहिला. म्हणजे वानप्रस्थाश्रम, ब्रह्मचर्याश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे सगळे लोक पावले. आता हे गृहस्थाश्रम होत आहे. तर गृहस्थाश्रमासाठी जे काही या धर्माच्या पालनासाठी जे काही कर्तव्य कर्म आपल्याला करावे लागतात, तसं म्हणले वर्णाश्रमाप्रमाणे कर्तव्य कर्म करावी लागतात. जसं ब्राह्मणासाठी अध्ययन अध्यापन, क्षत्रियांसाठी लोकांचं रक्षण, वैश्यांसाठी व्यापार, शूद्रांसाठी सेवा आदी वर्णाश्रम धर्माचं कर्तव्य कर्म आहे. आणि जीवन निर्वाहासाठी, पोट भरण्यासाठी काहीतरी नोकरी करणं, काहीतरी धंदा पाणी, काहीतरी व्यापार करणं, नोकरी धंदा करणं, ही कर्तव्य कर्म, याला कर्तव्य कर्म असं म्हणतात. याच्या संबंधित सर्व कर्म हे याच्यात येतात. यत करोशी ह्या शब्दामध्ये त्याचा समावेश होतो. तसेच म्हटलं, आपण ज्या कुटुंबात राहतो त्या कुटुंबातील लोकांच्या संदर्भात आपलं काहीतरी कर्तव्य कर्म असतो. कोणाला बरं नाही, आपल्याला डॉक्टरकडे घेऊन जावं लागतं. कोणाचा वाढदिवस आपण साजरा करतो, मुंज करतो, लग्न करतो, काय करतो, सर्व त्यांची काळजी घेतो, त्याला कर्तव्य कर्म असं. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजात त्याच्या संबंधाने आपलं काही कर्तव्य कर्म असतं. तसंच भगवंताची भक्ती, भजन, पूजन हे सर्व कर्म याच्यात समाविष्ट होतात. यत करोशी,
भगवान सांगतात यत करोशी, म्हणजे जे जे काही तू करतोस ते यत करोशी या शब्दाने भगवंतांनी स्पष्ट केलंय ते कर्म. दुसरा शब्द आहे यदश्नासी. यदश्नासी म्हणजे जे काही खाणं पिणं आपण करतो, नाश्ता करतो, जेवण करतो, चहा घेतो, सरबत घेतो, हॉटेलला जाऊन खातो, काय घरी खातो, इतर नातेवाईकांच्या घरी जेवतो, हे जे काही आहे म्हणजे खातो पितो जो काही आहार करतो त्याचा त्यात समावेश होतो का यदश्नासी. जे जे काही तू कर्म करतोस यत करोशी, जे जे काही तू खातोस पितोस त्याला यदश्नासी असं म्हणतात. म्हणून भक्ती मार्गामध्ये परान्न घेऊ नये, मांसाहार करू नये, मादक पदार्थांचे सेवन करू नये, असे नियम आहेत म्हणतात. काय एकाला आम्ही सांगितलं की मांसाहार करू नये, मासे वगैरे खाऊ नये. त्यांनी आम्हाला संस्कृत वचन लिहून पाठवले. काय त्याचा अर्थ असा होता की अहिंसा परमो धर्म, म्हणजे अहिंसा परमधर्म, बरोबर आहे. पण काही काही वेळा हिंसा पण करावी लागते, तर ती जरूर करावी, असं दुसरं वाक्य. तर त्यांनी पहिल्या वाक्यावर भर नाही दिला, दुसऱ्याच वाक्यावर भर दिला. दुसरं वाक्य हे अपवाद म्हणून सांगितलंय की अरे अगदी आता काहीच होत नसेल तेव्हा म्हणले तुला आता खायला काहीच नाही, तू आता मरणार, तर अशा वेळी म्हणाले अपवाद म्हणून काय आपद धर्म म्हणून म्हणले ठीक आहे. तर तू म्हणले तेच आपद धर्म हा तुझा मुख्य धर्म केला, तेव्हा मांसाहार करू नये, मादक पदार्थांचे सेवन करू नये, या नियमाने जो सद्गुरूचा भक्त आहे, सद्गुरूचा भक्त आहे तो सहजपणे वागतो म्हणून तो खाद्य पदार्थ सेवन करण्याच्या आधी तो भगवंताला अर्पण करतो. जो इतर पदार्थ जर म्हणले सेवन करत असेल तर तो पदार्थ, ते इतर पदार्थ तो कसा अर्पण करेल म्हणले भगवंताला, सद्गुरूंना, आणि ते कसा स्वीकार करतील. आणि म्हणून भगवंताला अन्न पदार्थ अर्पण करण्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी पाळल्या पाहिजे. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत किंवा कुठल्याही कर्मामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी, तर ते कर्म बाधणार नाही. कर्म आपल्याला बाधणार नाही. कर्म बाधू नये याच्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. भगवंताला सद्गुरूला अर्पण तर करावं. पहिली गोष्ट म्हणजे प्रेम भाव पाहिजे, अंतःकरणात प्रेम भाव पाहिजे, आणि प्रेम भावाने अर्पण आपण केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे अर्पण केलं पाहिजे. नाही तर नुसता प्रेम भाव आहे, नाही सद्गुरू प्रेम भाव आहे, सद्गुरूंच्या बद्दल प्रेम आहे सगळं, पण तू अर्पण करत नाहीये. अरे काहीतरी आण, अर्पण कर, म्हणजे तुलाही आनंद होईल, मलाही आनंद होईल. पण तो म्हणले अर्पण करत नाही. म्हणजे आचरण करणे, प्रेम भाव असणे अंतःकरणात, हा ही पहिली गोष्ट. आणि दुसरं त्याप्रमाणे आचरण करणे हे महत्व. तेव्हा प्रेमभाव नसताना नुसतं अर्पण केलं तरी ते अर्पण होत नाही, आणि प्रत्यक्ष आचरणाने ते अर्पण केलं नाही तरी अर्पण होत नाही. तेव्हा काही लोक म्हणले सद्गुरूंना बाह्यांगाने वस्तू प्रसाद वगैरे अर्पण करतात. काही लोक जे बाहेरून येतात, काही लोक सद्गुरू म्हणतात, पण खरं त्यांचे आम्ही सद्गुरू असत नाही. काहीतरी लोक भेटायला येतात, काही ओळखीने भेटायला येतात, काही कोणी सांगितल्यामुळे येतात. मग ते काहीतरी नारळ घेऊन येतात, काहीतरी पेढे घेऊन येतात. आम्ही सांगतो हो हे नारळ वगैरे काही नको आम्हाला. का तर म्हणले ते एक काय नुसतं बाह्यांगाने काहीतरी उपचार म्हणून घेऊन येतात, आत काही प्रेमाचा भाव आहे म्हणून नाही. तेव्हा म्हणले नारळ, वस्त्र, फळ वगैरे, दक्षिणा वगैरे आम्ही घेत नाही. आम्ही फक्त आमच्या भक्तांकडून घेतो. आणि भक्तांकडून का घेतो? कारण त्यांचं सर्व कर्म आम्हाला अर्पण होतं, आणि सर्व कर्म अर्पण झाल्यामुळे त्यांचं कर्म शुद्ध होतं, शुद्ध कर्म, आणि त्याचं कर्म बंधन त्यांना होतं. पण तू आम्हाला देऊ नको, कारण तू कोण आहे, कधी येशील, कधी नाही येशील, तू काय करतोस जीवनात आम्हाला काही माहितीच नाही. आम्ही तुझं घेऊन काय करणार? आणि तुझ्या मनात कामना आहे, तू आमच्याकडे आलास काहीतरी कामनेची पूर्ती व्हावी म्हणून आलास.
तर कामना तुझ्या मनात असल्यामुळे ते शुद्ध नाही म्हणा. तू जे देतोयस ते शुद्ध नाही. त्यात तुझा स्वार्थ आहे आणि म्हणून तुझं प्रेम नाही आहे. तेव्हा भगवंतावर, सद्गुरूंवर त्याचं प्रेम नसतं आणि त्याच्यामुळे त्याच्या मनात जी कामना आहे त्याच्यासाठी तो येतो. आणि म्हणून लोक नुसतं वाचेने बोलतात की भगवंता सर्व तुमचंच आहे असं म्हणतात, पण त्यातलं काही ते देत नाही म्हणा. फुलना फुलाची पाकळी म्हणतात तसं काही. तर म्हणले त्यांचं ते काही अर्पण होत नाही म्हणा. सर्व सद्गुरूंचंच आहे असं ते म्हणतात. सर्व धन संपत्ती सद्गुरूंचीच आहे, पण समर्पित करत नाही. तो वाचिनीती बोलतो, प्रत्यक्ष कृती मात्र करतो. आणि अशा या दोन प्रकारच्या मनुष्यांचं कर्म जे आहे ते भगवंताला, सद्गुरूला अर्पण होत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी जे कर्म केलेले आहेत ते गोष्टी मिळवण्यासाठी ती कर्म, त्या कर्मात ते बांधले जातात, कर्मबंधन होतात आणि त्याचं दुःखरूप फळ त्यांना भोगावं लागतं. आणि म्हणून परंतु सद्गुरूंचा जो भक्त असतो तो मात्र प्रेमाने, काया वाचा मनाने आणि प्रत्यक्ष कृतीने आपलं सर्वस्व सद्गुरूंना अर्पण करतो. आणि म्हणून त्याला कर्माचं बंधन होत नाही आणि सर्व कर्मापासून, त्याच्या बऱ्या वाईट सर्व फळापासून तो मुक्त असतो. त्याच्यानंतर भगवान सांगतात यत करोशी यद अश्नासी. त्याच्यानंतर सांगतात यद जुहोशी. सद्गुरू सांगतात की अरे यज्ञ वगैरे करा काहीतरी, नुसतं एक वेळा यज्ञ करून उपयोग होणार नाही. काहीतरी नियमाने यज्ञ करत राहायला पाहिजे. आम्ही किरणला सांगितलं नियमाने यज्ञ केला पाहिजे तर होईल, नाही तर नाही. मग आता ते रोजच यज्ञ करायला लागले. सद्गुरू मला सुट्टी आहे म्हणले, आता मी रोज यज्ञ करू का म्हटलं. हा, आम्ही त्यांना ते काय त्याच्या वेळेत बसेल असं यज्ञाचं सांगितलं आणि ते रोज करतात. त्यांना एकदम आनंद होतो. तेव्हा भगवान सांगतात यज्ञ होसी, तू जो यज्ञ करतोस, हल्ली यज्ञच करत नाही कोणी, मग त्यांना काय सांगणार. यज्ञ होसी म्हणजे देवतांचं, भगवंताचं, सद्गुरूंचं पूजन आणि त्यांच्या संबंधी हवन, यज्ञ, याग करणे, याला काय म्हणतात यज्ञ होशी. हे सर्व यज्ञ केल्यानंतर सद्गुरूला अर्पण करावा तो यज्ञ. कारण यज्ञाची सांगता ही सद्गुरूंच्या प्रवचनाने, ज्ञान यज्ञाने होते. सर्व यज्ञ सद्गुरूंना अर्पण केला असता तो भगवंताला सहज अर्पण होतो. आणि भगवंताला अर्पण केला तर तो भगवंताला होईल असं काही सांगता येत नाही. काय भगवंत तो स्वीकारतील तसं नाही. ते म्हणतील तू सद्गुरूंना काय अर्पण केला नाहीस, मग मी नाही घेणार. सद्गुरूला तू अर्पण केला नाहीस तर मी घेणार नाही असं भगवान सांगतात. त्यामुळे सांगतात यज्ञ होशी, जे पूजन केलं, जे हवन केलं ते मला अर्पण कर, सद्गुरूंना अर्पण कर. त्याच्यानंतर सांगतात यद दासी, तू जे कोणाला काही दान देतोस ना, देत असशील तर, जे काही दान देतोस, मग इतरांना दान देण्याविषयी म्हणले तर सद्गुरू कार्यातच, जो भक्त असतो तो सद्गुरू कार्यातच सगळं त्याची संपत्ती तो लावतो. त्याच्यामुळे त्याला वेगळं काही दान देण्याची गरज नसते. यज्ञ, दान, तप आणि स्वाध्याय हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. ब्राह्मणाने काय केलं पाहिजे, यज्ञ केला पाहिजे. ब्राह्मणाने काय केलं, दान केलं पाहिजे, धनाचं दान केलं पाहिजे. ब्राह्मणाने काय केलं पाहिजे, यज्ञ केला पाहिजे. आणि ब्राह्मणाने काय केलं पाहिजे, तप केलं पाहिजे. परंतु जो भक्त असतो सद्गुरूंचा तो यज्ञ करतोच. सद्गुरू त्याला सांगतात अरे यज्ञ कर, तर सद्गुरूंना बोलवतो. यावेळेला आम्ही काही जाऊ शकलो नाही त्यांच्याकडे. तो धन देत असतो सद्गुरूंच्या कार्यात, धन देतो त्याचं, म्हणजे तो दान करतो. इतरांना दान करत नाही, कारण इतरांना दान करण्याची त्याची गरजच नाही. आता सद्गुरूंचं कार्य आहे हे सर्वश्रेष्ठ दान आहे याच्या ठिकाणी. तेव्हा त्याचं दान करणे, यज्ञ, दान, तप आणि सद्गुरूंच्या कार्यात जो जे काही सेवा करतो, जे काही सहभाग घेतो त्याला तप असं म्हणतात. तपही करतो म्हणत. यज्ञ, दान, तप आणि स्वाध्याय करतो.
काय ज्ञान सद्गुरूंच्याकडनं श्रवण करतो, यज्ञ दान तपस्वाध्याय, तेव्हा त्याला ब्राह्मण असं म्हणतात. ही सेवा किंवा हे धन याचं जे दान आहे म्हणते, हे दान हे निरपेक्ष भावाने केलं पाहिजे, की त्याच्यातून काहीतरी अपेक्षा नाही ठेवली पाहिजे. निरपेक्ष भावाने केल्यामुळे केवढा आनंद होतो. आपण एखादी गोष्ट अत्यंत निरपेक्ष भावाने सद्गुरूला दिली, त्याचा केवढा आपल्याला आनंद व्हावा, काही अपेक्षा नाही. आणि प्रेमाने केली तर ते भगवंताला सद्गुरूला अर्पण होतं. आणि ह्या कर्माच्या आणि हे मिळवण्यासाठी, धन मिळवण्यासाठी, या वस्तू मिळवण्यासाठी त्यांनी जे काही कर्म केलं असेल, ते कर्म जर बरोबर नसेल तर त्याच्यातून त्या बंधनातूनही तो मुक्त होतो. सर्व हे कर्माच्या बंधनातून मुक्तता करते. नाहीतर काय होतं, या कर्माचा ज्याला अभिमान होतो त्याचं ते कर्म भगवंताला अर्पण होत नाही. हे माझं आहे, मी केलेलं आहे आणि मी काही देणार नाही, हे जे आहे याच्या हे ममत्व आहे, मीपणा आणि ममत्व आहे. तेव्हा मीपणा आणि ममत्व असल्यामुळे या कर्माचं त्याला बंधन होतं आणि या बंधनात पडून तो दुःखाचा अनुभव घेतो. आणि म्हणून सांगतात की जो सद्गुरूंचा भक्त आहे त्याला बंधन नाही मिळत, कारण तो सगळं आपलं अर्पण करत असतो निरपेक्ष भावाने. त्यानंतर भगवान सांगतात यत तपस्यसी, तपश्चर्या जे करतो, जी तो तपश्चर्या करतो सद्गुरूंच्या कार्यामध्ये तपश्चर्या करतो. त्याच्यानंतर तपश्चर्या म्हणजे इंद्रिय आणि मन याच्यावर संयम ठेवतो. भक्ती करायची तर इंद्रियावर संयम पाहिजे. इंद्रिय ग्रामो बलवान, इंद्रिय ग्रामो विद्वांसोपि कर्षती असं सांगतात. की हा इंद्रियाचं एक गाव जे आहे म्हणा, हे गाव जसे कोकणामध्ये असे गाव असतात छोटे छोटे, 10 घरं 15 घरं. एक गाव तर असं आहे कोकणात शेवटी की ज्याच्यात 4च घरं आहेत आणि त्या 4 घरात 4च लोक राहतात. बघा, एवढ्या अख्ख्या गावात 4च लोक राहतात. काय करत असतील ते? 4 वेगवेगळी घरं आहेत आणि 4च जण राहतात. आणि म्हणले त्यांची वय सुद्धा 70-80 अशी वय आहे आणि 4च लोक राहतात. एवढी कठीण परिस्थिती आहे म्हणजे. तेव्हा ग्राम म्हणजे गाव, म्हणजे हे बलवान इंद्रिय ग्रामे विद्वांसमपि कर्षती. इंद्रियाचं जे गाव आहे, आपला हा देह आहे ना, हे इंद्रियाचं गाव आहे म्हणून. हे कोकणातलं एक गाव आहे, इंद्रियांचं गाव. त्याच्यात कोण कोण राहतात? कानपूर राहतात म्हणजे नागपूर राहतात म्हणजे नाक. काय नैनपूर राहतात म्हणजे डोळे, नैनपूर. काय दंतपूर, मुखपूर. काय हाथरस म्हणजे हात, असं काहीतरी पाय. तेव्हा म्हणले असं हे ग्राम आहे म्हणले, आणि याच्यात हे लोक राहतात ज्यांची ही नाव आहेत. आणि बलवान आहे म्हणजे बलवान इंद्रिय ग्राम विद्वान समापी कर्षित. किती विद्वान असेल आणि किती अभ्यास केला असेल तरी म्हणले तो या इंद्रिय त्याला खेचतात आणि आपल्या गावात आणून ठेवतात. बहुतेक मनुष्य इंद्रियांच्या गावातच राहतो. फक्त एखादाच कोणी, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, जाऊ देवाची या गावा, देव देल विसावा. जाऊ देवाची या गावा, की देवाच्या गावात राहतात. देवाच्या गावात सद्गुरूंचे भक्त तर सद्गुरूंच्या कार्यात राहतात, म्हणजे देवाच्या गावातच राहतात, सद्गुरूंच्या गावात राहतात. ते आपल्या गावाला जाऊन नाही, जरा गावाला जाऊन येतो. अरे कुठे तुझं गाव म्हणाल? हेच तुझं सद्गुरूंचं कार्य आहे ना, हे ते तुझं गाव. जिथे सद्गुरू राहतात तेच गाव. नाहीतर म्हणजे तुझ्या इंद्रिय ग्रामात तू जाशील ना, तुझ्या देहात राहूनही त्या इंद्रियांच्या ग्रामात, त्या इंद्रियांच्या गावात राहू नको. सद्गुरू सांगतो, तू गुरुवार आला
जे म्हणले तू प्रवचन ऐकायला या ग्रामात सद्गुरूंच्या ग्रामात तयार पाहिजे. शुक्रवार आला की प्रवचन ऐकायला सद्गुरूंच्या ग्रामात हजर पाहिजे. नाही तर म्हणले तू इंद्रियाच्या ग्रामात जाशील. काय आणि ते कर्म म्हणजे त्याचा तुला ताप होईल. म्हणून यत तपस्यसी ही तपश्चर्या आहे. म्हणले सद्गुरूंच्या कार्यामध्ये नियम ही तपश्चर्या. नाही तर काय होईल की इंद्रिय येतील आणि आपल्या ग्रामामध्ये तुला घेऊन जातील आणि तुझ्याकडून अशी काही कर्म करतील, करून घेतील. आणि म्हणून सांगतात यत तपस्यसी, इंद्रियावर आणि आधी इंद्रियावर म्हणाले संयम पाहिजे. मग ते सांगतात इंद्रियावर संयम वगैरे करण्याची भाषा करू नका. तुम्ही त्या गावात जाताच कशाला इंद्रियाच्या त्या भानगडीत पैसे पडतात कशाला. सद्गुरू काय म्हणतात, तू माझ्याच गावाला ये ना, असं कर, तू माझ्या गावाला ये. म्हणजे त्या इंद्रियाच्या गावात जाण्याची गरज नाही राहणार. जसं आम्ही मागच्या वेळेला सांगितलं होतं काय हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वैकुंठातच त्यांनी घर केलं म्हणतात. त्यांनी वैकुंठातच घर केलं आपलं. त्यांचं घर कुठे, बंगला बांधला वैकुंठातच. तसं म्हणलं ज्यांनी आपल्या संसारात राहून सद्गुरूंच्या घरीच बंगला बांधला, ते सद्गुरूंच्या घरीच असतात. सारखे फोन करत असतात. किरण आम्हाला फोन करतो, जोशी आम्हाला फोन करतो, सारखं फोनवर आमचे. म्हणजे ते सद्गुरूंच्या गावालाच असतात. म्हणजे सद्गुरूच्या गावाला आहे ते इंद्रियाच्या गावाला जाणारच कसे. ते इंद्रियाच्या गावाला जाऊच नाही शकत म्हणाले, कारण ते सद्गुरूंच्याच गावाला आहे. आता हे करायचंय, ते करायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, सद्गुरूंच्यासाठी करायचं. ते संसारात राहिले तरी संसार सद्गुरूंचा आहे असं त्यांचं दृढ श्रद्धा असते, दृढ निश्चय असतो. त्याच्यामुळे ते संसारात काय करत असतात, ते सद्गुरूंच्या ग्रामात राहूनच करत. त्यांचं घर हे सद्गुरूंच्या गावातच असतं. म्हणून ते इंद्रिया ग्रामात जातच नाही, मग झंझटच नाही म्हणत. परंतु इंद्रिय इतर लोकांना सांगितलं अरे इंद्रियाच्या ग्रामात जायचं नाही, इंद्रियाच्या ग्रामातून परत या, परत या. काय गाव सोडा इंद्रियाचं आणि मग फक्त एक वस्तू बरोबर घ्या. एक वस्तू म्हणजे मन. तुमचं मन बरोबर घ्या, कारण सद्गुरूंच्याकडे जायचं तर ते मन पाहिजे बाबा. कारण त्या मनामध्ये प्रेम ठेवता येतं. मन ही अशी वस्तू आहे की प्रेम कुठे ठेवणार हो. प्रेम हे मनामध्ये ठेवता येतं आणि म्हणून आणि प्रेम हे एकरूप होतं सद्गुरूंशी, भगवंताशी. प्रेम हे एकरूप होतं प्रेमाने. आणि म्हणून तुम्ही इंद्रियाच्या गावातून तुम्ही परत फिरा. या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे आपुल्या झाल्या तिने सांग. तेव्हा सद्गुरू म्हणतात या चिमण्यांनो तुम्ही म्हणले या संसारातून परत फिरा. आता काय तिन्ही सांजा होतील, काय तुमच्या जीवनामध्ये सांज येईल. म्हणजे गोल्डन इव्हिनिंग जरी गोल्डन असली तरी ती इव्हिनिंग येणारच आहे म्हणा. काय तुम्हाला गोल्डन वाटते पण ती गोल्डन नाही. सद्गुरूंच्या ग्रामात तुम्ही असाल तर ती गोल्डन आहे म्हणा, नाही तर काय. तेव्हा यत तपस्यसी, इंद्रियाच्या गावातून निघून जायचं. पण लक्षात ठेवायचं की मनाला बरोबर घेऊन निघायचं आणि सद्गुरूंच्या गावात येऊन सद्गुरूंच्या पायाशी त्या मनाला ठेवायचं. सद्गुरूंनी सांगितलेल्या यमनियमांचं निष्ठेने पालन करून आणि सद्गुरूंनी दिलेली भक्तीची साधनं जी आहे ती तपश्चर्या करायला पाहिजे सद्गुरूंच्या कार्यामध्ये. हे तपादी जे कर्म आहे म्हणजे ते सद्गुरूंना भगवंताला अर्पण तो करतो, तेव्हा त्याच्या कर्माच्या बंधनातून तो मुक्त होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, मला तुझे हे कर्म असं नको म्हणाले, सर्व धुवून तुझी कर्म धुवून आण. म्हणते एखादी वस्तू आपण बाजारातून घेऊन येतो, मग ती आपण धुतो, त्या बाजारातून पिशवी आणतो, भाजी आणतो, ते धुतो, साफ करतो चांगलं आणि मग ते आपण त्याची भाजी किंवा त्याचा काय पदार्थ करतो.
तसं ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे सगळं कर्म तू करतोस. सर्व कर्म म्हणजे कामनेनी वासनेनी सर्व याने ते लिडबिडलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या कर्माचं बंधन तुला होत. ते तू असं कर, इकडे आणण्याचे ते धुवून काढ म्हणत. प्रेम भक्तीने धुवून काढ, निष्कामपणाने ते धुवून काढ. प्रेम भक्तीचं पाणी घे, जल घे, त्याच्यामध्ये निष्कामता त्याचं पावडर टाक. निष्कामता आणि सद्गुरूंना देण्याची भावना, यद ददासी, हे मी सद्गुरूंना देतो, या भावनेचं थोडं पावडर टाक. आणि त्याची शक्ती एवढी आहे की म्हणजे सगळं साफ होऊन जातील हे कर्म. सद्गुरूंना तू दिलं ना की सगळे साफ होऊन जाईल. म्हणजे हे सर्व कर्म धुवून माझ्या हातात दे, असं ज्ञानेश्वर महाराज फारसं नसतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परी सर्वथा आपुले जीवी केलियाची से काहीची नुरवी. नाही मी असं केलं, मी टंकू केलं, मी ढमकं केलं म्हणून असं झालं. अरे केलियाची से काही नुरवी, तू काही करत नाही, नुसती डिंग मारतो म्हणत. सर्व या परमेश्वराच्या सत्तेत होतं, प्रकृतीत होतं कर्म. प्रकृतीत सर्व कर्म होतं आणि तू त्याला जाऊन चिकटतो. तिथे कामना वासना तुझं सर्व चिकटवतो आणि त्याच्यामुळे ते कर्म तुला चिकटतात. परी सर्वता आपुले जीवी केलियाची से काहीची नुरवी. मी काही केलं म्हणून असं तो काही उरवतच नाही म्हणाले, तर धुवून टाकतो. मी काय केलं असं त्याच्या मनात आलं की धुवून टाकतो, मी काय केलं. हे सद्गुरूंच्या त्याच्यामुळे काय किरण मगाशी म्हणत होता की म्हणजे रोहिणीला ती ड्युटी मिळाली, मला काय ड्युटी, मी ते मुक्त झालो म्हणजे काय सद्गुरूच्या कृपेची झालो. हे जे आहे म्हणले हे कर्म धुवून टाकलं. मी काही म्हटलं असतं तर तिथे हे आलं असतं, त्या कर्माचं बंधन आलं असतं. परत काहीतरी लेटर काढून त्यांना बोलवून घेतलं असतं. असं म्हणतो का चला मग हे लेटर. पण त्यांनी ते कर्म धुवून टाकलं. कसं धुतलं, नाही सद्गुरूची कृपा. आणि म्हणून म्हणजे माझं कर्म धुतलं गेलं. आम्ही म्हणतो हे आपल्या गुरुवार रविवारच्या आत यांचं हे नाही आलं पाहिजे बाबा, असं आमच्या मनात असतं. आणि त्यांचे त्यामुळे त्यांचं ते हे निघून जातं. आणि त्याच्यामुळे ते म्हणतात की मी काय केलं नाही म्हणून, एरवी मला ते कंपल्सरी करायला लागलं असतं. पण हे सद्गुरूंची कृपा आणि त्याच्यामुळे म्हणाले मी याच्यातून सुटलो. असं त्याने ते सद्गुरू प्रेमाचं शुद्ध जल घेतलं आणि आपलं कर्म धुवून टाकलं. हात धुवून मोकळा. आणि मग म्हणले हे धुवून माझ्या हाती दे म्हणाले सगळं, असं बरबटलेलं नको देऊ. तुझी सर्व कर्म काही कर्म करशील आणि बरबटवून टाकशील आणि ते मग माझ्या हाती आणून देशील, माझे हात घाण होतील. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परी सर्वथा आपुले जीवी केलियाची से काहीची नुरवी. ऐशी धुवोनी कर्मे द्यावी, ऐशी कर्म मला धुवून द्या म्हणाल. ऐशी कर्मे धुवोनी द्यावी माझी हाती. माझ्या हातात कर्म देताना कर्म द्या सगळी, काय असेल दान द्या, धर्म द्या, मी घ्यायला तयार आहे. पण ते धुवून द्या काय, तर म्हणले मी घ्यायला तयार आहे. आणि म्हणून भगवान सांगतात, यत करोशी यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत यस तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. तत्कुरुष्व मदर्पणम. श्री गुरुदेव दत्त.